हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आता बघा, गरमी तर खूपच वाढलेली आहे. म्हणजे 2 वेळा आंघोळ होते, एकदा कपडे धुताना एकदा होते, एकदा आधी आंघोळ होते, डबल आंघोळ होते. तर गरमी पण एवढी आहे ना, तर आता इथं माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर मला बनवायच्या आहेत सारणाच्या पुऱ्या, जे थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्यातलं. तर पाहू शकतो इथं पीठ वगैरे मळून ठेवलं, इथं सारणाचं खाली सारण बनवून ठेवलं, इथं पीठ मळून ठेवलं. आमचं जेवण जे आहे ते बनून झालेलं आहे. तर आता डाळ बनवायची बाकी होती, तर डाळ बनवून घेतली. तर आता इथं आहे ना, तर मला आता म्हणजे रूम शिफ्टिंग करायचं आहे. त्याच्यामुळं ना जे काय म्हणजे ब्लँकेट वगैरे जे काय होतं जे वापरलेलं, तर ते मला आता धुवून टाकायचं. कारण का नंतरला कसं शिफ्टिंग केल्यावर थोडंसं गावाला पण जायचं आहे. त्याच्यामुळं कसं नंतरला टाईम भेटणार नाही. परत पाऊस चालू झाला तर मग होत नाही, म्हणजे सुकत वगैरे नाही. तर म्हणून मग मी आपलं एक करून रोज एक धुवून टाकते. तर इथं पाहू शकता आता मी बादलीमध्ये 3 ब्लँकेट धुवून टाकलेत. आणि कपडे पण असतात त्याच्यामुळे बाहेर सुकायला पण जागा नसते. तर काल जे आहे तुम्हाला मी दाखवते. काल एक जी गोधडी धुतली, त्याच्या आधी बेडशीट वगैरे धुवून टाकलं. तर मी तुम्हाला दाखवते आता. तर आता इथं पाहू शकता मी एक काल जी होती एक गोधडी धुवून ठेवली होती. आणि त्याच्यामुळे मग कसं एकदम सगळं धुता येत नाही, कारण का इथं कपडे पण असतात रोजची, त्याच्यामुळे जागा पण नसते धुवायला जास्त. मग कधी मला कपडे असे हँगरला अडकावं लागतात. आणि हे असं आहे, म्हणजे कसं थोडीशी आताच तयारी करून ठेवलेल्या नंतरला मग रूम कसा कुठे भेटेल तिथं धुवायला, म्हणजे सुकवायला वगैरे जागा असते नसते माहीत नाही. म्हणून मी आधीच थोडे धुवून ठेवलेत. भांडे काय तिकडे गेल्यावरती घासता येतील. तोपर्यंत असे ब्लँकेट वगैरे हे जे म्हणजे आहेत कपडे वगैरे ते धुवून टाकायचे. कारण का तिकडं पण कसं पाणी, आता इथं असतं पाणी, मग तिकडं गेल्यावरती पाणी कधी असतं कधी नाही ते माहीत नाही मला. तर शिफ्टिंग कुठं होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला मी सांगेल. कसं असेल घर ते वगैरे सगळं त्याची डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईलच. तर असं आहे माझं आजचं हे. म्हणजे कसं शिफ्टिंग खरंच भाड्याचं घरात राहणं म्हणजे खूप कठीण आहे खरंच. खूप म्हणजे असं कधी खूप असं चिडचिड होते की खरंच कसं जीवन आहे, म्हणजे की बाबा. आणि हे भाड्याच्या घरामध्ये वर्षभर इथं राहा, वर्षभर तिथं राहा, खूप वैताग येतो. आणि शिफ्टिंगला खूप त्रास होतो खरं म्हणजे. त्याच्यामुळे ना मी काही वस्तू घेतलेलं पण नाही, माझ्याकडे काहीच नाही, फक्त कपाट वगैरे आहे. तर जेव्हा मी इथं शिफ्टिंग केलं होतं तेव्हा माझं चांगलं कपाट गोजरेचं होतं, ते सुद्धा मला विकावं लागलं. का तर ते जिन्यानीवरती येत नव्हतं म्हणून मला ते विकावं लागलं. तेव्हापासून मी ठरवलंय जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत काही वस्तू घ्यायच्या नाही. त्यामुळे माझ्याकडे असं काही नाही आहे, फक्त एक फ्रीज आहे, तो सुद्धा मी सेकंड हँड घेतलेला इथं आल्यावरती. कारण का गरमीमध्ये जेवण वगैरे खूप व्हायला जायचं, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे सेकंड हँड आहे, चालेल तोपर्यंत चालेल, नंतरला पाहूया. तर त्याच्यासाठी तुम्हाला माहितीच आहे हा माझा जो आहे फ्रीज सेकंड हँड आहे. जेणेकरून खूप त्याने मला साथ दिली. 4-5 वर्ष झाली मी घेऊन त्याला, म्हणजे चांगला चाललाय. तर नंतरला पाहूया, जेव्हा आपल्याकडं आपलं चांगलं हे होईल तेव्हा आपण घेणारच आहे फ्रीज नवीन. कारण का खूप लोक बोलतात जुन्या फ्रीजला जास्त लाईट बिल वगैरे येतं. तर पण कसं आता आपल्याकडे पर्याय नाही, त्याच्यामुळं आपण. आणि शिफ्टिंगचं कसं कधी वरती रूम भेटतो कधी खालचा भेटतो, त्याच्यामुळं वस्तूची सुद्धा आपल्या खराबी होते, म्हणून मी घेत नाही. तर आता असं आहे. तर आता हे ब्लँकेट मी कम्फर्टमध्ये टाकलेलं आहे, कारण का हे नंतरला ब्लँकेट मी ठेवून देणे. कारण का आता गरमीचं तर काय जास्त वापर होत नाही त्याचा, आणि त्याच्यामुळे उगाच ते वरती राहून खराब पण होतात आणि वास वगैरे येतो. म्हणून मग काय करणार आहे, चांगले 2 दिवस उन्हामध्ये वाळून दिले ना. तर आता माझ्याकडं एक अजून 3 धुवायचं बाकी आहे, जे की एक सतरंजी आहे आणि 2 गोधड्या आहेत. तर जास्त त्या काही खराब नाही झालेल्या, पण म्हटलं एकदा पाण्यातून काढलं तर कसं त्याचा आता घामाचा वगैरे त्याला वास येतोच. म्हणून मग आम्ही कसं गोधड्यांवरती बेडशीट टाकतो, त्याच्यामुळे बेडशीट कसं आपल्याला लगेच धुता येतं. पण गोधडा वगैरे मग वासाला तर खूप असं म्हणजे गोधडा उचलायला खूप भारी पडतात आणि एकटीलाच धुवावं लागतं. त्याच्यामुळे मला तर खूपच होतं. त्याच्यामुळे मी काय करते, हलक्या गोधड्याच वापरायला ठेवल्यात. आणि बाकीच्या अशा जरा जास्त हेवी वगैरे आहेत ना, त्या गोधड्या मी अशा पोत्यामध्ये म्हणजे ठेवून दिलेल्या आहेत गोणीमध्ये.
कारण का त्याचा वापरच होत नाही त्याच्यामुळे. जेव्हा कधी वापर, आणि मुंबईला तर शक्यतो थंडी नसते जास्त, त्याच्यामध्ये जास्त वापर होत नाही. ब्लँकेट कसं आपल्याला 15 दिवसातून 20 दिवसातून एकदा जरी पाण्यातून काढून टाकलं तर ते लगेच सुकून पण जातं, त्याचा एवढा प्रॉब्लेम नसतो. पण गोधड्यांचं खूप हार्ड असं म्हणजे, आणि धुवायला पण आणि ते सुकायला सुद्धा, नाही सुकलं तर त्याचा वास परत येतो. त्याच्यामुळे मग मी काय करते, पावसाळा यायच्या आधीच धुवून टाकते, कारण का नंतर शाळा पण चालू होतात, मग नाही जमत एवढं. आणि कपडे वगैरे पण तशी, पण कपडेच सुकत नाही तर ते गोधड्या कधी सुकणार. त्या जर नाही सुकल्या तर त्याचा घाण वास येतो घरामध्ये. त्याच्यामुळे मी आधीच सगळं म्हणजे उन्हाळा आहे तोपर्यंत धुवून वगैरे ठेवते व्यवस्थित. पॅक म्हणजे पिशव्यांमध्ये जे आहेत त्याच्यात ठेवते. ब्लँकेटच्या ज्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये झिप म्हणजे चेन बंद असेल तर ठेवून देते. तर आता हे अर्धा एक तास मी ब्लँकेट पाण्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतरला मग नितळायला ठेवलं का, पाणी नितळलं का संध्याकाळपर्यंत सुकून जातात ते. तर आता जेवायचंय, आणि जेवण झालं का त्या पुऱ्या बनवायच्या आहेत माझ्या, त्या पुऱ्या बनवायच्या ते. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करत जा, कमेंट्स करत जा. तुमच्या काय मनात प्रश्न असेल ते सुद्धा विचारत जा मला. तर आता तुम्ही बोलसा टिकली वगैरे, तर खूप म्हणजे ना तुम्हाला सांगते ना, दिवसातून 4-4, 5-5 वेळा टिकली लावली तरी पण ती घामणे राहतच नाही. आता पण पाहू शकता इतकं गरम झालंय मला खूप. म्हणजे आता बाथरूममधून आले बाहेर ते धुवून, खूपच गरम होतं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.